महानगरपालिकेला अधिकृत सभासद यावेळेस मिळालेले आहेत। खूप वर्षांनंतर खरं तर या निवडणुका झालेल्या होत्या, त्यामुळे प्रशासक राज नंतर आता पुन्हा एकदा नगरसेवक राज येणार आहे। त्यासाठी सगळ्याच नगरसेवकांमध्ये सुद्धा उत्साह असलेला पाहायला मिळतोय। माझ्याबरोबर व्यंकोजी खोपडे आहेत। खूप अटीतटीची सगळी लढत झालेली होती, तुमचा प्रभागही प्रचंड चर्चेत होता आणि या सगळ्याच्या नंतर आता सभागृहात बसण्यासाठीची एक्साइटमेंट किती आहे? निश्चितच एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर ज्या नागरिकांनी विश्वास ठेवून त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी विजयी केलं, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी या सभागृहात कधी बसतोय आणि कधी कामाला लागतोय याची उत्सुकता फार मोठी आहे। काय काय नेमकं सध्या डोक्यामध्ये आहे, काय काय करायचं? कारण अर्थात असं जसं आपण आधी म्हटलं की खूप मोठा प्रभाग आहे, लोकसंख्याही खूप मोठी आहे। हो, लोकसंख्या मोठी आहे। जवळजवळ 1,48,00,000 मतदारसंख्या आहे। जवळजवळ 4.5 ते 5 लाख त्या भागामध्ये लोकसंख्या आहे। त्यामुळं सगळीच कामं आहेत, म्हणजे पायाभूत सुविधापासून ते विविध प्रकल्प असतील, मोठमोठे प्रोजेक्ट असतील, या सगळ्यावरती काम करावं लागणार आहे। त्यामुळं निश्चितच खूप वेळ या सभागृहात द्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल, पालिकेत कशा पद्धतीने कामकाज चालतं यासाठी पूर्ण वेळ या सभागृहात देऊन त्या ठिकाणी काम केलं जाईल। तुमच्याकडे यावेळेस फर्स्ट टर्मचे नगरसेवक खूप आहेत भाजपमध्ये, कारण नवीन चेहऱ्यांना संधी खूप दिलेली होती, त्यामुळे नवीन सगळ्या सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची एकंदरित तयारी कशा पद्धतीने? निश्चितच काही बऱ्यापैकी सगळे नवीन चेहरे खूप आहेत, परंतु जुनेही आमचे काही प्रमुख मंडळी आहेत। त्यामध्ये गणेश बिडकर साहेब असतील, हिमालय साहेब असतील, आमचे अध्यक्ष धीरज भाऊ घाटे असतील, असे अनेक पदाधिकारी जुनेही आहेत। म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष म्हणजे आमचे माझे नेते मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या कार्याची पद्धत जवळून पाहिल्यामुळं तो एक अनुभव आहे। त्यामुळं फारसं जरी नवीन असलो, गाव पातळीवरचं राजकारण केलेलं आहे, ग्रामपंचायतचा एक लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या भागात प्रशासनावरती कशा पद्धतीने प्रशासनाबरोबर काम केलं पाहिजे या सगळ्याची जाण असल्यामुळं असा काही एवढा फरक पडणार। फक्त एकच आहे की आता व्यापक आहे, सभागृह मोठं आहे, थोडं चॅलेंजिंग आहे, पण निश्चित ते चॅलेंज पण त्या ठिकाणी पार पाडू एवढंच या निमित्ताने सांग। तुमच्या विरोधात खरं तर मनसेचे पूर्वाश्रमीचे नेते आणि यावेळेसचे ठाकरे गटाचे नेते हे स्वतः वसंत मोरे होते आणि त्यानंतर त्यांनी खूप आरोप प्रत्यारोप केलेले आपण पाहतोय। उद्या सुद्धा ते एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र या सगळ्या आरोपांच्या नंतर ज्या काही टीका झाल्या की सेट केलेलं होतं वगैरे वगैरे, या सगळ्यावरती काय वाटतं? हे पहा की कसं असतं, निकाल आपल्या बाजूने नाही लागला की त्या ठिकाणी त्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत राहायचे, असं चालत असतं। शेवटी हार आणि जीत मान्य करता आली पाहिजे। मलाही त्या ठिकाणी एवढा मोठा निकाल लागला, एवढं मोठं मला यश मिळालं, पण मी कुठेही आम्ही पाहिलं असेल, कुठेही हुरळून न जाता त्या ठिकाणी ते यशही मी पचवण्याचा प्रयत्न करतो आहे। मोठं यश जरी असेल तरी मी ते पचवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळं शेवटी मान्य केलं पाहिजे, जनतेचा कौल मान्य केला पाहिजे। तो मान्य नसेल करायचा तर मग अनेक कारणं माणूस काढत असतो, कुठला ना कुठला धागा धरायचा आणि त्या धाग्याला धरून बोलायचं। कालच आम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी धाराशिवचे खासदार ओमराजे जे स्वतः बोलले की जर त्या ठिकाणी मशीन वगैरे असं काही सेट होत असतील, त्यांची क्लिप कालपासून टेलिव्हिजनवरती बातम्यांवरती पण क्लिप हे व्हायरल होती की असं काही असतं तर मी खासदारकीलाच पडलो असतो। त्यावेळी तर मोदीजींचं इलेक्शन होतं, नगर परिषदेला कशाला सेट करते? त्यामुळं असं काही नसतं। प्रत्यक्ष त्या ठिकाणी ग्राउंडवरती राहून त्या ठिकाणी काम केलं तर निश्चित त्या ठिकाणी लोक तुम्हाला विश्वासाने त्या ठिकाणी जिंकून देतात। हा एक उदाहरण म्हणजे माझी निवडणूक असे। नक्कीच माझ्याबरोबर व्यंकोजी खोपडे होते। खूप मोठा विजय आहे, मोठा प्रभाग जसा होता तसा विजय सुद्धा मोठा होता आणि या सगळ्याच्या नंतर आता पहिल्यांदा सभागृहात बसण्यासाठी आणि ग्रामपंचायत असतानाचे प्रश्न वेगळे होते, मात्र महानगरपालिकेमधले वेगळे प्रश्न असणार आहेत, मोठे प्रश्न असणार आहेत। हे सगळे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा उत्सुकता आणि तितकाच आनंद होत असल्याचं त्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।